नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मेरखेडा येथे महसूल विभागाचा मोठा दणका, 500हून अधिक ब्रास अवैध वाळूसाठा जप्त, व्हायरल व्हिडिओ नंतर धडक कारवाई. भोकरदन तालुक्यातील मेरखेडा येथे शासकीय जमिनीवर साठवून ठेवण्यात आलेला तब्बल 500हून अधिक ब्रास अवैध वाळूसाठा महसूल विभागाने जप्त करत वाळू माफियांवर मोठी कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेला वाळूसाठा तहसील प्रशासनाच्या ताब्यात घेऊन तो उचलण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलं आहे. बुधवारी केदारखेडा येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या विहिरीजवळून अवैधरित्या वाळू भरू नये असा विरोध केल्यानंतर वाळू माफियांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर महसूल विभागाने तातडीने कारवाई करत मेरखेडा येथील अवैध वाळूसाठ्यावर धाड टाकली. पूर्णा नदीपात्रातील केदारखेडा, मेरखेडा, पिंपळगाव, सूळ, बामखेडा, जवखेडा, डोंबरे, वालसा, गव्हाण तसेच संगमेश्वर व गिरजा नदीपात्रातील बोरगाव, तारू, देळगाव, ताड परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मेरखेडा येथील कारवाई दरम्यान मंडळ अधिकारी विजय आंबट, तलाठी विठोबा जोशी, पोलीस कर्मचारी मोहिते तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान मेरखेडा येथील कारवाईनंतर परिसरात विविध ठिकाणी पडून असलेल्या हजारो ब्रास अवैध वाळू साठ्यावरही महसूल विभाग कारवाई करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून वाळू माफियांविरुद्ध आणखी कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.